नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो। आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या 80 दिवसापूर्वी अत्यंत क्रूरपणे हत्या केली गेली आणि हे महाराष्ट्रासमोर जेव्हा आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। यातील काही 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे। आणि या प्रकरणात या भागातील मंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेण्याची मागणी केली होती। अखेर जवळपास 3 महिन्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला। अनेक पुरावे असतानाही सर्व समाजाने महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे काढल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना अटक झाली आणि अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला। या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना जे क्रूरतेने मारले गेलेले आहे त्याचे सर्व जे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, ते आज प्रसारमाध्यमामध्ये छापून आले, प्रसारमाध्यमामध्ये व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र हा हळहळला। एवढ्या क्रूरपणे मारल्या गेलं, संतोष देशमुख यांना उघडं करून मारलं गेलं आणि रक्तगोठेपर्यंत मारलं गेलं, तोंडामध्ये लघवी केली गेली। आणि हे सर्व जेव्हा महाराष्ट्रासमोर आलं तेव्हा या आधुनिक औरंग्यांना, जो या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे आणि त्याचा जो काही समर्थक आणि इतर जे काही दिग्गज लोक या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत, औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांनी मारलं तेव्हा त्याने स्वतःने संभाजी महाराजांनी हाल काढून मारले नाही, तर त्याच्या लोकांनी मारलं। तसंच या प्रकरणातही आपल्याला दिसून येते, संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूरपणे मारलं गेलं। त्यामुळे या जो आरोपी आहे ज्यांनी मारलं त्या या प्रकरणातील मुख्य औरंगजेब कोण आहे असा एक सवाल आता उपस्थित केला जात आहे। संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाने हळहळलेला आहे आणि जे व्हिडिओ आणि फोटो संतोष देशमुख यांचे मारल्यानंतर व्हायरल झालेले आहे, त्यामुळे अनेकांना, महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमातील पत्रकारांनाही आपले रडू कोसळले आणि आपलं अश्रू अनावर झाले, अश्रू आवरता आले नाही। अनेक अंजली दमाने यांनीही एक प्रेस कॉन्फरन्समध्ये रडत ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण आणखीनही पुरावे सादर करणार असल्याचं सांगितलं। मात्र आज 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जाग आली आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला। संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय मुंडे, त्यांनीही 2 महिन्या झाल्यानंतरही आणि प्रशासनाकडे हे सर्व फोटो असतानाही, पोलीस प्रशासनाकडे असो की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2 महिन्यापूर्वी फोटो असतानाही, सर्व पुरावे असतानाही या प्रकरणात कारवाई करण्यासाठी, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी एवढा उशीर का लागला असा सवाल धनंजय देशमुख, जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहे, त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे व्हिडिओ आणि फोटो जेव्हा समोर आले तेव्हा एवढा क्रूरपणे संतोष देशमुख यांना मारलं गेलं, अशा औरंग्याच्या अवलादीला माफ केलं जाऊ नये अशी एक भावना संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। आणि या प्रकरणातील आरोपींना चौकात घेऊन फाशी द्या अशी मागणीही अनेकांकडून होत आहे। चाबकाचे फटके मारा अशी ही मागणी अनेकांनी केलेली आहे। तेव्हाच महाराष्ट्रातील जी गुन्हेगारी आहे आणि जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते कुठेतरी थांबतील आणि हे आधुनिक औरंगजेब जे आहेत ते निर्माण होण्याचं, पैदा होण्याचं जे
प्रमाण आहे ते कमी होईल आणि महाराष्ट्रातील जी गुन्हेगारी आहे, राजकारणाला जी गुन्हेगारीची कीड लागलेली आहे ती संपुष्टात येईल असं अनेकांचं मत आहे. दुसरीकडे या प्रकरणात आता धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला असला तरी अनेकांकडून आमदारकीचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणात ज्यांनी हे प्रकरण लावून धरले अनेक मोर्चे काढले असे मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडे यांना राजकारणातून उखडून फेकास, त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्या, त्यांना सहआरोपी करा अशी मागणी केलेली आहे. आता आपल्याला हेच बघायचं आहे की जे गृहमंत्री आहेत आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या पार्टीचे जे प्रमुख आहेत अजित पवार, हे धनंजय मुंडे यांच्या आमदारकी संदर्भात काय निर्णय घेतात यावर आपले लक्ष लागूनच आहे. मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. ज्याप्रमाणे एका चांगल्या व्यक्तीची, संतोष देशमुख हे मस्साजोगचे एक चांगले सरपंच होते, त्यांचं अतिशय चांगलं काम होतं आणि त्यांनी एखाद्या कंपनीकडून तुम्ही खंडणी घेऊ नका, या भागात रोजगार उपलब्ध होईल, ही कंपनी चालू होईल असं मत व्यक्त केलं असतानाच त्यांचं अपहरण करून हत्या केली जाते आणि या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा समर्थक वाल्मिक कराड याला अटक होते. मात्र तो आपण या प्रकरणात गुंतलेलो नाही, आपण खून प्रकरणात नाही. शासनाने हे त्याच्यावर सुरुवातीला खंडणीचा गुन्हा दाखल केला, मात्र त्यानंतरच्या काळामध्ये वाल्मिक कराड हाच सूत्रधार आहे असं समोर आलं आणि तो धनंजय मुंडे यांचा समर्थक आहे. त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी जोर धरत लागली. अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी ही प्रकरण उचलून धरलं आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी केली गेली. आता हे सर्व प्रकरण बघता संतोष देशमुख यांचं अत्यंत क्रूरपणे हत्या झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अत्यंत हाल करून संतोष देशमुख यांना मारले गेलं. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य जो औरंगजेब आहे, औरंगजेबाची औलाद आहे, ती कोण आहे याचा हा जो सवाल सर्वसामान्यांना पडला आहे, त्या संदर्भात तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि औरंगजेबाला सोडलं गेलं नाही पाहिजे, या आधुनिक औरंगजेबाला सोडू नका अशी अनेकांची मत या हत्येच्या प्रकरणात फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी एक तीव्र अशी प्रतिक्रिया या प्रकरणात व्यक्त केलेली आहे. हे जे प्रकरण आहे, असे प्रकरण पुन्हा महाराष्ट्रात घडू नये त्यासाठी प्रशासनाने, गृहमंत्रालयाने जागे झाले पाहिजे आणि या प्रकरणातील जे सर्व आरोपी आहेत, सहआरोपी, बाकी जे काही समर्थक, त्यांच्यानंतर इतर काम करणारे, त्या सर्वांना सहआरोपी करून या प्रकरणाचा सखोल असा उलगडा झाला पाहिजे. सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. तेव्हाच महाराष्ट्रात इथून पुढे असे प्रकरण होणार नाही. आधुनिक औरंगजेबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असंही अनेकांचं मत आहे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. या प्रकरणातील संतोष देशमुख यांना जे हाल करून मारलं, या प्रकरणातील मुख्य जो औरंगजेब आहे तो नेमका कोण आहे आणि त्याला कशा प्रकारे शिक्षा झाली पाहिजे आणि त्या शासनाने त्यासाठी काय पाऊल उचललं पाहिजे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अशा चांगल्या माणसाला, अशा गुंड प्रवृत्तीच्या औरंगजेबाकडून अशी मरण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी, सर्व समाजाने पेटून उठण्याची गरज आहे असं माझं मत आहे. आणि तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की हा आधुनिक जो औरंगजेब आहे तो कोण आहे आणि त्याला काय शिक्षा झाली पाहिजे. तो कोणीही असो, त्याला शिक्षा झाली पाहिजे.
असं माझं मत आहे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या प्रकरणातील आधुनिक औरंगजेब कोण आहे तेही तुम्ही नक्की आपली प्रतिक्रिया त्या माध्यमातून सांगा आणि आपला व्हिडिओ पाहून व्हायरल करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.